मी सौ सुनंदा सुरेश जाधव, मुख्याध्यापिका, नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर, नगर परिषद, सेंट्रल स्कूल, मुलांची शाळा नंबर 1 करमाळा या शाळेमध्ये गेली 34 वर्ष कार्यरत असून 18 वर्षापासून मुख्याध्यापकपदी या कार्यभार मी सांभाळत आहे. 21व्या युगाकडे वाटचाल करत असताना फक्त अभ्यासविषयक ज्ञान म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास नव्हे, तर अभ्यासाबरोबर व्यवहार ज्ञानाची पण जोड मुलांना लहान वयापासून मिळाली पाहिजे. लहान वयामध्ये जे संस्कार होतात त्याचा विद्यार्थी अथवा माणूस आयुष्यभर गुलाम बनून राहतो. संस्कार म्हणजे काय, तर जे जीवनाला आकार देतात ते खरे संस्कार. संस्काराचा केंद्रबिंदू असते आई, त्यानंतर येतात शाळेतल्या बाई आणि सर. तर लहान वयामध्ये मुलांना पैसे कसे कमवावे आणि स्वकमाईचा आनंद मिळून व्यवहार ज्ञान त्यांचं कसं वाढावं, अभ्यासपूरक मिळालेलं ज्ञान त्यांनी व्यवहारामध्ये उपयोजनात आणावं, ही त्यामागची संकल्पना असून लहान वयामध्ये विद्यार्थ्यांनी आपण आपल्या स्वकमाईतून जे काही पैसे मिळवले त्याचा आनंद त्यांना आयुष्यभर पुढच्या भविष्यासाठी उपयोगी पडणार आहे. म्हणून विद्यार्थी फक्त हा ज्ञानार्थी न होता तो कौशल्यार्थी, त्याचबरोबर व्यवहारार्थीसुद्धा तो परिपूर्ण घडला पाहिजे, ही त्या मागची आमची संकल्पना असून आम्ही आमचे अधिकारी, पदाधिकारी, अध्यक्ष, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक, त्याचबरोबर या शाळेची जागृत असलेली शाळा व्यवस्थापन समिती आणि माझे सर्व सहकारी शिक्षक व मला सहकार्य करणारे माझे या शाळेचे सर्व पालक, त्याचबरोबर समाजातील इतर सर्व लोक, या सगळ्यांच्या सहकार्याने शाळा माझी कशी प्रगतीपथावर जाईल आणि माझा विद्यार्थी हा भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या संकटांना तोंड देण्यासाठी परिपूर्ण कसा घडेल, ही यामागची संकल्पना असून दरवर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत असतो. त्यापैकीच हा एक उपक्रम म्हणजे आनंदी बाजार. आनंदीपणे मुलांनी स्वतःच्या कौशल्याचा उपयोग करून व्यवहार ज्ञान उत्तम प्रकारे त्यांच्याकडे प्राप्त झालं पाहिजे, ही त्यामागची संकल्पना आहे. यामध्ये किती विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि कुठल्या वर्गात? साधारण 1ली ते 5वीचे 359 विद्यार्थी आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 350 विद्यार्थी तरी किमान याच्यामध्ये आता यावेळेला सहभागी आहेत. अजून विद्यार्थी येत आहेत. 100% विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा अशी आमची पालकांना विनंती असते आणि पालक त्याप्रमाणे आम्हाला सहकार्य करतात. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपण पाहिलं असतं नेमकं काय काय विक्रीसाठी आणलं आहे, त्यांना तशा काही सूचना दिलेल्या होत्या का काय नाही? यामध्ये आपण विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक विनंती वचन सूचना अशी दिली होती की त्यांना आवडेल आणि जीवनावश्यक गरज असणाऱ्या वस्तू या पालकांच्या मदतीने आणि पालकांच्या सहकार्याने त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पैशातून या ठिकाणी आणलेल्या आहेत. यामध्ये भाजीपाला असेल, खाऊ असेल, फळे असतील, त्याचबरोबर उन्हाळकामसुद्धा पालकांनी या ठिकाणी करून आणलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळे खाऊचे पदार्थ या ठिकाणी आणलेले आहेत. त्याचबरोबर पालकांनी स्वतः तयार केले आहेत. भेळ असेल, काय म्हणतात त्याला, बऱ्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना किंवा जीवनावश्यक वस्तू ज्या आवश्यक आहेत, नेहमी दर शुक्रवारी बाजारातून ज्या वस्तू लोक खरेदी करतात, किराणा सामान असेल, त्या सगळ्या बाबींचा विचार करता सर्वांग दृष्टीनं विद्यार्थ्यांना सर्व साहित्याची माहिती व्हावी आणि आपल्याला जीवन जगत असताना या सर्व बाबींचा, या सर्व वस्तूंचा आवश्यक तो पुरवठा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि त्यामधून विद्यार्थ्यांना स्वकमाईचा आनंद निश्चितच मिळणार आहे. यामध्ये साधारण माझ्या माहितीप्रमाणे किमान 1 ते 1.5 लाख रुपयाची उलाढाल आज या ठिकाणी होऊ शकते आणि हा सगळा खर्च पालक स्वतः करतात आणि त्यातून मिळालेला नफा हा सुद्धा त्या विद्यार्थ्यांकडे असतो. आम्ही सगळे शिक्षक जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून आम्हाला आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू आम्ही खरेदी करतो आणि विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करतो.